शिवजन्मोत्सवानिमित्त शिवसन्मान ज्योत यात्रा 2026चं आयोजन सकल मराठा समाज ठाणे मराठा क्रांती मोर्चा ठाणे यांच्या वतीने 19 फेब्रुवारी रोजी करण्यात आलेला आहे। सकाळी 7:30 वाजता तलावपाली येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यापासून या यात्रेस सुरुवात होणार आहे, अशी माहिती आयोजकांनी दिलेली आहे। या यात्रेची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषद आयोजित करण्यात आलेली होती। या यात्रेत 500हून अधिक शिवभक्त सहभागी होणार आहेत। छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळा तलावपाली येथून सुरू झालेली ही यात्रा चिंतामणी चौक, टेंभी नाका, उतळसर नाका, माझीवाडा ब्रिज खालून उजवीकडे कापूरवाडी, ढोकाई नाका, हिरानंदानी इस्टेट, वाघबीळ, कावेसर नाका, हॅप्पी व्हॅली, इडनवूड, गांधीनगर, उन्नती गार्डन, शास्त्रीनगर, वैत्रीवाडी, महापालिका चौक, साईबाबा मंदिर डावीकडे या मार्गे जाऊन पुन्हा छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळ्याजवळ तलावपाली या ठिकाणी समारोप होणार आहे। पारंपरिक वेशभूषा, ढोलताशांच्या गजरामध्ये ही यात्रा निघणार आहे। तसेच दरवर्षी शिवजन्मोत्सवानिमित्त आयोजित करण्यात येणाऱ्या या कार्यक्रमाचं स्वरूप कमी करण्यात आलेलं आहे। महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं निधन झाल्यामुळे हा निर्णय आयोजकांनी घेतला असल्याची माहिती त्यांनी दिली आहे। या पत्रकार परिषदेला रमेश आमरे, सचिन पाटील, प्रवीण कदम, दिनेश पवार, समीर देसाई, दिलीप शिंदे, युवराज सूर्यवंशी, संजय जाधव, मंगेश आवळे, पतंगराव कदम, सुनील कदम, नंदू शिंदे इतर पदाधिकारी उपस्थित होते। सर्व जय शिवराय। छत्रपती शिवाजी महाराजांची 19 तारखेला आपण दरवर्षी यावर्षी शिवजयंती उत्सव साजरा करतो मोठ्या प्रमाणामध्ये, न करता साध्या प्रमाणात आपण करतोय। सकाळी 7:30 वाजता आपण त्यांचं पूजन करणार आहोत, तलावपालीचे स्मारक आहे तिथे। त्यानंतर आपली जी ठाण्यामध्ये आपण दरवर्षी रॅली गेल्या 4-5 वर्षांपासून चालू केली, ती रॅली आपण काढणार आहोत आणि तिथे सन्मान ज्योत आहे, ती ज्योत आपण पूर्ण ठाणे शहरामध्ये फिरवणार आहोत आणि साध्या प्रमाणे यावर्षी आम्ही शिवजयंती उत्सव साजरा करतो। तर काय असणार आहे स्वरूप? या शिवसन्मान ज्योत यात्रेमध्ये जी ज्योत येणार आहे ती शिवनेरी किल्ल्यावरून येणार आहे। ती पहाटे 5 वाजता कल्याण दुर्गाडी किल्ल्याजवळ येणार आहे। त्या ठिकाणाहून 7 ते 8 वाजेपर्यंत आपल्या शिवछत्रपती अश्वारूढ पुतळा, छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळा तलावपाळी येथे आहे, त्या ठिकाणी येणार आहे। तिथून ती शिवज्योत पूर्ण ठाणे शहरात फिरणार आहे। त्याप्रमाणे आपण त्या ठिकाणी पारंपरिक वाद्य आणि त्या ठिकाणी स्थानिक जे आपले तरुण तरुणी आहेत अथवा शिवप्रेमी आहेत ते फेटे बांधून पूर्णपणे शिवमय वातावरणात ही शिवसन्मान ज्योत यात्रा निघणार आहे।